नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान हे 20 नोव्हेंबरला पार पडलं. 23 नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण झाली, निकाल स्पष्ट झाले. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देत तब्बल 233 जागा महायुतीच्या पदरात पाडल्या. तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतदारांनी जबर धक्का दिला आणि त्यांच्या पदरात केवळ 46 जागा त्यांना मिळाल्या. खरं तर हा महाविकास आघाडीचा हा पराभव का झाला याचं विश्लेषण करत असताना या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यशोमती ठाकूर यांना सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बच्चू कडू असतील यांना सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आणि आणखीन एक धक्क्याची गोष्ट म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या बाबतीमध्ये अनेक जणांनी विश्लेषण केलं आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी, मतदारांनी, महाविकास आघाडीतील जे मतदार आहेत, जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी थेटपणे ईव्हीएम वरती संशय उपस्थित केला. अर्थात आपण पाहिलं तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते अशी लढत झाली. या लढतीमध्ये उत्तमराव जानकर यांनी 13,000 मतांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा पराभव केला आणि हा त्यांचा विजयही झाला. पण विजय झाल्याच्या नंतर तेथील अर्थात माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अर्थात मार्कटवाडी हे जे गाव आहे त्या गावातील मतदारांनी थेटपणे ईव्हीएम वरती आक्षेप घेतला आणि असं सांगितलं की आमच्या मतदारसंघातून, आमच्या गावातून राम सातपुते यांना 843 जी मतं मिळालेली आहेत त्यांना तेवढी मतं मिळू शकत नाहीत. त्यांना जेमतेम 100 ते 150 मतं मिळतील. परंतु याच मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांना जे आहेत ते किती मतं मिळाली तर 1003 मतं मिळाली. त्यांची अशी मागणी होती की माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तमराव जानकर हे 1 लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्यानं विजयी होतील. त्यानंतर येथील मतदारांनी थेटपणे तहसीलदारांना पत्र लिहिलं आणि अशी मागणी केली की आमच्या गावामध्ये, आमचं जे मार्कटवाडी गाव आहे त्या गावामध्ये फेर मतदान घेण्यात यावं आणि ते मतदान हे बॅलेट पेपरवरती घेण्यात यावं अशी मागणी केली. परंतु तेथील जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी या मागणीला स्पष्टपणे नकार देत त्यांची मागणी फेटाळली. त्यांनी अशी मागणी केली की संविधानाच्या विरोध आहे, निवडणुकीची प्रक्रिया ही पार पडलेली आहे, निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि आम्ही निकालही जाहीर केलेले आहेत, त्यामुळे आम्ही अशी प्रक्रिया, निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा घेऊ शकत नाही. त्यानंतर या गावातली अर्थात हे जे गाव होतं मार्कटवाडी गावामधील ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम होते. त्यांनी तशा पद्धतीने थेटपणे गावामध्ये फ्लेक्स लावले की आम्ही 3 तारखेला गावात मतदान बॅलेट पेपरवरती मतदान घेणार आहोत. त्यांनी गावोगावी फ्लेक्स लावले. 3 तारीखही ठरली. अर्थात सगळे तेथील ग्रामस्थांनी तयारी केली, बॅलेट पेपर छापले. मतदानासाठी जी सामग्री महत्वाची आहे ती सामग्री सुद्धा त्यांनी आणली. परंतु आज थेटपणे या गावातील प्रशासनाकडून थेटपणे यावरती आक्षेप घेण्यात आला आणि या गावामध्ये कलम 144 जे की जमाबंदीचं कलम आहे ते कलम लागू करण्यात आलं आणि या गावातील थेटपणे बॅलेट पेपरवर होणारी मतमोजणी ही रद्द करण्यात आली. नेमकी ही मतमोजणी रद्द का करण्यात आली हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच निमित्तानं आज आपला चर्चेचा विषय आहे मार्कटवाडी गावात नेमकं काय घडलं, बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया नेमकी रद्द का झाली. सर्वात आधी या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी आपण या बॅलेट पेपरवरील मार्कटवाडी गावातील जी मतदान प्रक्रिया रद्द झाली त्यावरती कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते आपण सर्वात आधी जाणून घेऊयात. सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कटवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएम द्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं.
की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत. 144 कलम लावलेला आहे, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर, ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत. माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये. ग्रामस्थ लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे. ग्रामस्थांपेक्षा, लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमलेले आहेत. अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे. शांततामय मार्गाने मार्कडवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कडवाडीचे, रणजित मार्कड सरपंच मार्कडवाडीचे, दत्तू दडस, लक्ष्मण मार्कड, विजय वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी. त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा. शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यासाठी गुन्हेगारीकरण पोलिसांनी मुळीच करू नये. आता आपण ऐकलं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले की मार्कडवाडी ग्रामस्थांना त्यांचा बॅलेट पेपरवर मतदान करून मतमोजणी करण्याचा प्रयोग करून बघण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचं गुन्हेगारीकरण करू नये अशी जी प्रतिक्रिया आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलेली आहे. नेमकं मार्कडवाडीमधील नेमकं संपूर्ण प्रकरण काय होतं ते आपण सर्वात आधी समजावून घेऊयात. खरं तर राज्यामध्ये 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि 23 तारखेला अर्थात निकाल जाहीर झाले. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे विद्यमान आमदार असणारे राम सातपुते अशी लढत झाली. ही लढत अतिशय अटीतटीची लढत झाली आहे आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये उत्तमराव जानकर यांनी 13,000 मतांनी भाजपाचे उमेदवार असणारे राम सातपुते यांचा पराभव केला. अर्थात ह्या गावामधले जे मार्कडवाडी गावामधले जे मतदार आहेत त्यांची अशी मागणी होती, त्यांचे असं मत होतं की आमच्या गावामधून, या गावामध्ये मार्कडवाडी गावामध्ये जे 1,500चं मतदान आहे त्या मतदानापैकी 1,003 मतदान जे आहे ते उत्तमराव जानकर यांना झालेलं आहे, तर 843 मतदान हे राम सातपुते यांना झाले. त्यातली ग्रामस्थांची मागणी आहे, मतदारांची अशी मागणी होती की आमच्या गावामधून, मार्कडवाडी जे गाव आहे, गावामधून राम सातपुते यांना 843 मतदान होणं शक्यच नाही. त्यांना जेमतेम 100 ते 150 मतदान होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त मतदानच होऊ शकत नाही. त्यामुळे आमचा ईव्हीएमवर संशय आहे, त्यामुळे आमच्या गावात पुनर्मतदान घेण्यात यावं आणि ते मतदान जे आहे ते बॅलेट पेपरवरती घेण्यात यावं अशी मागणी त्यांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांकडे केली. विजया पांगारकर नावाच्या ज्या प्रांत अधिकारी आहेत त्यांनी त्यांची जी मागणी फेटाळली. त्यांनी सांगितलं की आम्ही ही मागणी पूर्ण करू शकत नाही, कारण बॅलेट पेपरवर अर्थात मतदान प्रक्रिया जी आहे ती ईव्हीएम वरती पार पडलेली आहे, आम्ही निकाल सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे ही मागणी शक्यच होणार नाही. आणि ज्यावेळी मतमोजणी सुरू होती त्यावेळी येथील ग्रामस्थांनी आक्षेप का नाही घेतला, कार्यकर्त्यांनी का आक्षेप घेतला नाही असा सवाल सुद्धा विजया पांगारकर जे आहेत त्यांनी उपस्थित केला. परंतु ही मागणी फेटाळल्याच्या नंतर ते ग्रामस्थ समाधानी झाले नाही. त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या गावातली ग्रामस्थांनी जे मतदान केलेलं आहे त्यावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण 150 मतांपेक्षा जास्त मतदान हे राम सातपुते यांना होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं आहे, त्यामुळे आम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणुका हव्यात. यासाठी त्यांनी स्वखर्चातून, उत्तमराव जानकर यांचे ते कार्यकर्ते होते असं सुद्धा कळतंय, त्यांनी स्वखर्चातून निवडणुकीची प्रक्रिया, जी सामग्री असेल, बॅलेट पेपर असतील, त्याचबरोबर निवडणुकीसाठी जे साहित्य लागते ते सगळं साहित्य जमा केलं आणि गावामध्ये फ्लेक्स लावले की आम्ही 3 तारखेला मतदान घेणार आहोत आणि बॅलेट पेपरवरती मतदान घेणार आहोत अशी त्यांनी थेटपणे गावामध्ये फ्लेक्स लावले. त्यानुसार आज बॅलेट पेपरवरती मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. त्याआधी थेटपणे प्रशासनाकडून ही मागणी फेटाळल्याच्या नंतर आपण पाहिलं की त्या गावामध्ये जेवढी गावाची लोकसंख्या आहे त्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा अधिकचे जे पोलीस त्या गावामध्ये तैनात करण्यात आले. जमावबंदीचं 144 कलम लागू करण्यात आलं आणि त्यानंतर कुठंतरी उत्तमराव जानकर आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली आणि सांगण्यात आलं की तुम्ही एक जरी मतदान घेतलं तर आम्ही थेटपणे गुन्हे दाखल करणार आहोत.
असं थेटपणे पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर बरीच चर्चा झाली. उत्तमराव जानकर असतील, पोलिसांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती असं ठरलं की आम्ही आजचं जे मतदान आहे ते स्थगित करणार आहोत, अशी जी उत्तमराव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. परत आपण या आधीचा इतिहास बघितला तर उत्तमराव जानकर यांनी 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. 2014 मध्ये त्यांनी निवडणूकच लढवली नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तमराव जानकर विरुद्ध राम सातपुते अशी लढत झाली. या लढतीमध्ये राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांचा पराभव केला. 2024च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर उत्तमराव जानकर यांनी राम सातपुते यांचा 13,000 मतांनी पराभव केला. खरं तर हा पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा येथील जे मतदार आहेत त्यांची अशीच मागणी होती की उत्तमराव जानकर हे 1 लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजय होतील, परंतु असं काहीही या घडल्याचं पाहायला मिळालं नाही. कारण जेमतेम 13,000च्या मताधिक्यानं उत्तमराव जानकर विजय झाले. जर ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवरची पार पडली असती तर काय झालं असतं? तर असं झालं असतं की राज्यामध्ये जर आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी, जवळपास 24 उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. बरोबर आहे. या 24 उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यासाठी जी फीस असते ती फीस सुद्धा त्यांनी भरलेली आहे. परंतु जर बॅलेट पेपरवरती मार्केटवाडी गावामध्ये मतदान जर पार पडलं असतं तर मला एक सांगा गोष्ट, मी थेट आमच्या थेट प्रेक्षकांनाच विचारतो की ज्यांनी उत्तमराव जानकर यांना मतदान केलेलं आहे ती लोक, उत्तमराव जानकर यांना आधी मतदान ज्यांनी केलेलं आहे तीच लोक या बॅलेट पेपरवरती मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना त्यांनाच मतदान करतील हे कशावरून? राम सातपुते यांना ज्यांनी मतदान केलेलं आहे ती परत लोक त्यांनाच मतदान करतील हे कशावरून? त्यामुळे कुठंतरी परत एकदा राज्यातील मतदारांमध्ये संभ्रम पुन्हा निर्माण व्हायला नको या अनुषंगाने प्रशासनाकडून ही मागणीच फेटाळण्यात आलेली आहे. आणि खरंच जर ही मतदानाची प्रक्रिया पार पडली असती तर राज्यामध्ये वेगळा पायंडा पडला असता. प्रत्येक मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीनं बॅलेट पेपरवरती मतदारांनी ठराव घेतले असते, अर्थात ग्रामस्थांनी ठराव घेऊन बॅलेट पेपरवरती निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असती. परंतु असा पायंडा पडायला नको. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून खबरदारी घेऊन कुठेतरी ही प्रक्रिया जी आहे ती रद्द करण्यात आली. ही प्रक्रिया रद्द करण्यात आल्याच्या नंतर जे उत्तमराव जानकर आहे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला प्रशासनानं ज्या पद्धतीने गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता, 144 कलम लागू केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पारदर्शकपणे आणि निर्भयपणे निवडणुका पार पाडल्या जाव्यात हे निवडणुकीमध्ये महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी हे जर समजायचं असेल तर तुम्हाला 1,500 जे मतदान आहे गावाचं ते 1,500चं मतदानही होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही आत्ता ही प्रक्रिया स्थगित करणार आहोत. आम्ही येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आम्ही प्रांत कार्यालयावरती 50,000 लोकांचा, ग्रामस्थांचा जो आहे तो मोर्चा काढणार आहोत, असं सुद्धा उत्तमराव जानकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.